नमस्कार, मी डॉक्टर नम्रता सचिन निकम, MD मेडिसिन. मी चाकण इथं फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. 2009 मध्ये ससून येथून MD मेडिसिन या पदव्युत्तर अभ्यासक्रम कंप्लीट केल्यानंतर मी चाकणमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. या 14 वर्षांमध्ये वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असताना केअरवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे नवीन युनिट आम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये सुरू केलेलं आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून परिसरातील जनतेला माफक दरामध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. केअरवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्यप्रणालीबद्दल बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी आयुर्वेद, ॲलोपॅथी आणि अध्यात्म असा त्रिवेणी संगम यांच्या कार्यप्रणालीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. केअरवेलच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही एक नवीन संकल्पना आमच्या मनात रुजली, ज्यातून मदत फाउंडेशन ही संस्था आकारास आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे जनजागृती आणि जनसेवेचे अभियान राबवले जात आले आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये गोरगरिबांना अन्नदान, आरोग्य सुविधा आणि वेगवेगळ्या प्रकारे गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जात आहे. आत्मोन्नतीतून विश्वशांतीकडे हा संदेश घेऊन हे मदत फाउंडेशन लोकांना सेवा पुरवत आहे. अशा प्रकारच्या कार्यामधून मिळणारं आत्मिक समाधान हेच आत्मोन्नतीचं पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं. आतापर्यंतच्या माझ्या वैद्यकीय व्यवसायाच्या कार्यकाळामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांवर आणि आजारांवरती यशस्वी उपचार करू शकले. तर या दरम्यान मला आलेल्या अनुभवांच्या आधारावर आज आपल्याशी संवाद साधत असताना डायबेटीस म्हणजेच मधुमेह या विषयावर मला काही गोष्टी आपल्याला सांगाव्याशा वाटतात. आपण पाहत आहोत की गेल्या दशकामध्ये भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. यामध्ये विशेषतः प्रौढांमध्ये आढळणारा टाईप 2 डायबिटीस हा जास्त प्रमाणावर दिसून येत आहे. यामागचे मूळ कारण काय असावे, तर आपली बदललेली जीवनशैली हीच याच्या मागे प्रामुख्याने कारणीभूत आहे. आजकाल व्यायामाचा अभाव, आहाराच्या चुकीच्या पद्धती आणि ताणतणाव या गोष्टी प्रामुख्याने मधुमेहासाठी कारणीभूत ठरत आहेत. तर यावरती मात करणं देखील जीवनशैलीतील ठराविक बदलांमुळे शक्य होणार आहे. सर्वप्रथम मला असं सांगायचं आहे की ज्या व्यक्तीला मधुमेहाचं निदान झालेलं आहे त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे दडपण घेऊ नये. आपल्याला कोणता तरी मोठा आजार आहे ही भीती बाळगू नये. मधुमेह म्हणजे हा प्रत्यक्षात कोणताही आजार नसून इन्शुलिनच्या कार्यप्रणालीत आलेले अडथळे आणि त्याच्यामुळे होणारी ही एक डिसऑर्डर आहे. आणि आपल्या जीवनशैलीत जर आपण योग्य ते बदल केले तर निश्चितच आपण याच्यावर मात करू शकतो. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर व्यक्तीने कोणताही न्यूनगंड बाळगू नये. सकारात्मक विचारसरणीचा अवलंब केला जावा आणि याच्याकरताच नियमित व्यायाम, योग साधना या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. आणि हा पाया जर आपण मजबूत केला तर मधुमेहाची आपली वाटचाल सुखकर होऊन जाते. आहाराच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर आपण जनरली असं पाहतो की आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट याचं प्रमाण जास्त प्रमाणावर असतं, म्हणजे पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणावर असतात. तर आपण पिष्टमय पदार्थ आहारातून कमी करून आहारामध्ये फायबर्स जास्त प्रमाणावर अंतर्भाव केले पाहिजेत. जसे की आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन आहारामध्ये प्लेट प्रोटोकॉलचा अवलंब केला पाहिजे, ज्यामध्ये आपल्या थाळीमध्ये 50% प्रमाण हे प्रथिने आणि फायबर्सनी युक्त असावे. जसे की भाज्या, उसळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्याचप्रमाणे सॅलड्स आणि फळे यांचा देखील समावेश असावा. पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट्स हे 25% वरतीच असावेत आणि यामध्ये प्रामुख्याने लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कार्बोहायड्रेट आपण आहारात वापरले पाहिजेत. जसे की ज्यांना आपण मिलेट्स म्हणतो, ज्वारी, बाजरी, नाचणी, कुळीथ या पदार्थांमध्ये रक्तातील शर्करा वाढवण्याची क्षमता कमी असते. तर अशा प्रकारे आपण आहाराचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर आपण भाताचे प्रमाण आहारातून कमी केले पाहिजे. शक्यतोवर आपण नॉन व्हेजिटेरियन आहार टाळला पाहिजे आणि बेकरीचे पदार्थ देखील टाळले पाहिजेत. आहाराचे सुव्यवस्थित नियोजन केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय राहतो तो डायबिटीस वरती घेण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा. तर आपण सकारात्मक राहून जर आपल्या तज्ञ डॉक्टरांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले आणि त्या संदर्भात तपासण्या करून घेतल्या आणि संदर्भात दिली जाणारी औषधोपचार चालू ठेवले तर आपण निश्चितच मधुमेहावरती चांगल्या प्रकारे प्रतिबंध आणू शकतो. ज्या व्यक्ती सकारात्मक विचारसरणी बाळगून योग्य तो आहार नियोजन करून व्यायामाचा अवलंब करून औषधोपचार घेतात अशा लोकांमध्ये कमीत कमी औषधांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.
ज्या लोकांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ नियंत्रित राहते, म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स 6.5 किंवा त्याहून कमी राहतो, अशा लोकांमध्ये मधुमेहामुळे होणारे इतर अवयवांवरचे दुष्परिणाम होत नाहीत किंवा कमी प्रमाणात पाहायला मिळतात. अशा पद्धतीने आपण सर्वांनी एक संकल्प करूया, आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. धन्यवाद.